हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वर्सटाईल ड्रीम्स. आज मी तुमच्याशी शेअर करते एक रेसिपी ब्लॉग. त्याआधी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मी दाखवते ऑलमोस्ट सगळ्यांची फेवरेट अशी इझी काजू मसाला रेसिपी. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 वाटी काजू, 2 चिरलेले मोठे कांदे, 2 चिरलेले टोमॅटो, 2 चमचे जिरे, 2 तुकडे दालचिनी, 2 लवंग, 1 वेलची, 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, जिरे धने पूड, मिल्क क्रीम आणि कोथिंबीर. सर्वात आधी कढईमध्ये आपण काजू थोडे भाजून घेणार आहोत. मी हे काजू असे 2 पार्टमध्ये डिवाइड केले. यातले थोडे काजू आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. नेक्स्ट मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वेलची, दालचिनी आणि जिरे भाजून घेते. त्याचसोबत कांदा टोमॅटो सुद्धा तेलात परतून भाजून घेते. आता हे सर्व आपण मिक्सरवर बारीक करून घेतोय. त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा ऍड केली आहे. प्लस थोडी आलं लसूण पेस्ट आणि थोडे काजू ऍड करते, म्हणजे आपली ग्रेव्ही थिक होईल. आता हे सर्व मिक्सरवर व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय. मी 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय, जे आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये ऍड करायचंय. फायनली काजू मसाला बनवण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालते. आणि यामध्ये आपण मिक्सरवर जो मसाला बनवलाय तो ऍड करूयात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपण जे गरम पाणी केलं होतं ते यामध्ये ऍड करून मिक्स करून घ्यायचं. आणि हे 5 मिनिट मंद आचेवर झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला छान तेल सुटतं. तर याला तेल सुटलंय आणि आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते. थोडी कसुरी मेथी ऍड करते आणि हे मी फ्रेश मिल्क क्रीम घालते. आणि फायनली यामध्ये मी काजू ऍड करते. आता हे 7 ते 8 मिनिट मंद आचेवर झाकून ठेवावं. आणि गार्निशिंगसाठी मी थोडी कोथिंबीर आणि मिल्क क्रीम घालते. सो अशी आपली टेस्टी, इझी आणि पटकन होणारी काजू मसाला रेसिपी तयार आहे. काजू मसाला मोस्टली रोटी किंवा नानसोबत खूप छान लागतं. हे मी तंदूर स्टाईल नान घरीच बनवलं होतं. याची रेसिपी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. सो स्टे कनेक्टेड. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे न्यू अपडेट्स, न्यू व्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहतील. टिल देन टेक केअर. बाय.